हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 74 भाग 2. संतापरहित. असा ज्ञानी मुनी संतापरहित अशा आत्म्याला पाहतो. ताप संताप आपले जीवन करपटवतो. आपण संताप ओढवून घेत असतो. आपण आपले काम करत असतो. काहीही कारण नसताना आपण इतरांच्या व्यवहारात लक्ष घालतो. कधी दोन जणांच्या भांडणात लक्ष घालून ते दोघे एक होतात आणि दोघेही आपले डमरू करून दोन्हीकडून वाजवतात. आपण अजागळासारखे ऐकत बसतो. कधी आपण आपले काम करत असतो आणि विनाकारण कोणाचे तरी ओझे आपण आपल्या डोक्यावर अलगद ओढवून घेतो. अशा वेळी आपण आपले स्वतःचे ओझे आपल्या डोक्यावरून घुमाखाली काढून ठेवतो आणि दुसऱ्याचे ओझे कधी आपण व्हायला लागतो ते आपल्यालाही समजत नाही. आपण ते वाहतच असतो. कधी दुसरी ओझी वाहून झाली की त्या वाहण्याची कदर न होता त्या वाहण्यातील दोष काढून आपली खरडपट्टी काढलेली सहन करत बसावे लागते. यात स्वतःचे जीवन जगणे राहून जाते. जेव्हा हे लक्षात येते तेव्हा स्वतःचे जीवन जगण्याचा काळ कधीही परत न येण्याइतका वाहून गेलेला असतो. अनेक वेळा आपल्याला सारख्या अपयशाला तोंड द्यावे लागते. इतरांचे यश पाहून हे अपयश आपल्याच वाट्याला काय येते याचा विचार करण्यात आयुष्य निघून जाते. कधी केवळ दुसरा म्हणतो म्हणून आपण आपल्या हातातील वस्तू दूर करतो आणि दुसऱ्या वस्तूचा पाठपुरावा करतो. ती दुसरी वस्तू त्या दुसऱ्याला लाभदायक असली तरी ती आपल्याला अनुकूल नसते. यात आपल्या हातातील ती पहिली वस्तू आणि ती दुसरी वस्तू अशी दोन्हीही आपल्या हातून सुटतात आणि आपण रिकाम्या हाताकडे पाहत संताप करत हात चोळत बसतो. आपल्याला हित आणि अहित समजत नाही असे नसते. आपण जेव्हा रिकामे असतो तेव्हा आपल्याला कोणी शहाणपण विचारले तर ते आपण सांगतो. परंतु हेच जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते स्वतःसाठी सुचत नाही. सुचले तरी वळत नाही. आत्म्याला पाहतो. असा ज्ञानी मुनी अक्षय आणि संतापरहित अशा आत्म्याला पाहतो. आपण आपले जीवन महाविक्षिप्तपणे जगतो. या अस्थिर जगतात आपण आपले आयुष्य शांतपणे स्थिर करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तरीही आपण दुःखी असतो. कारण आपल्याला केवळ आपणच सुखी दुःखी किंवा आनंदी करू शकतो आणि नेमके यालाच आपण कमी पडतो. आपले जीवन आपल्या विचारांवर आणि कल्पनांवर अवलंबून असते. जर आपले विचार योग्य असतील तर आपण कधीही आनंदाला वंचित असू शकत नाही. आपले विचार सतत बदलत असतात. एक विचार करताना आपण दुसऱ्याच विचारात मग्न होतो आणि त्याच वेळी तिसरा विचार आपल्याला खुणावत असतो. प्रत्यक्षात आपण चौथ्याच विचाराचे आचरण करतो. यामुळे आपण अस्थैर्य आणि संताप ओढवून घेतो. जीवनात आपण जो आनंद गमावतो तो सर्व चुकीच्या किंवा विनाकारण केलेल्या विचाराचे फलित असते. कोणी काही बोलला तर त्या बोलण्यात दम नसतो, परंतु आपल्या समजण्यात पीडा असते. काहीही कारण नसताना आपण विचार करून करून वैताग ओढून घेत असतो. त्यासाठी मन नेहमीच विषयावर विषय पुरवत असते. रस्त्यात कोणी वाहन आडवे घातले की त्या आडव्या येणाऱ्याला आडवा करावा असा विचार येतो. परंतु त्यावेळी इतके जरी मान्य केले की याच वेळी आपण येत येण्याची तरी चूक नक्कीच केलेली आहे, तरीही या अशा विचारांनी बहुसंख्य वैताग थांबेल. हीच भावना आपले मन प्रफुल्लित होते तेव्हा ठेवावी. यामुळे सुख आणि दुःख या दोन्हीमधून सुटका होऊन जीवनात कैवल्य अवतरते. अशा ज्ञानीला कोणती विद्या, कोठले विश्व, कसला देह आणि कशासाठी मीपणा आणि ममता. तो आत्मज्ञानी होतो. त्याची क्षणभंगूर विश्व आणि देह यामधून सुटका होते. देहाभिमान गळतो आणि त्यामुळे मन अधिक मन होते, न अधिक मन होते. मीपणा क्षीण होतो आणि तेथे आत्मभाव उदयाला येतो. आनंदाच्या डोहात आनंदी तरंग उठतात. हरिओम.